नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमधून कोणी एकेकाळी ही दमा मिरासदार यांची कथा आपण पाहूयात। या कथेमध्ये वक्रतुंड हा जो विदूषक आहे त्याचे दुःख रेखाटणारी कथा आहे। त्या वक्रतुंडाच पूर्वीचं नाव होतं सोम शर्मा। या कथेतल्या कथानायकांचं दुःख हे अबोल आहे। ही कथा जीएनच्या कथेसारखी भाषाशैली उत्कट, वातावरणाला साजिश। तीन मुख्य पात्र, एक वक्रतुंड, मोहिनी आणि महाराज। त्याची स्वामीवरची निष्ठा कणखर। मोहिनी ही सुंदर तरुणी प्राप्त झाली असती, पण त्याने तो त्याग महाराजांसाठी केलेला आणि आपल्या मनात दुःख तो कधी उघड करत नाही। अशी ही वेगळ्या धाटणीची असणारी कथा आहे। मोहिनीसारख्या सुंदर तरुणीला सुद्धा तो वक्रतुंड स्वामीनिष्ठेच्या पायी आपली वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेवून खरं त्याचं स्वरूप सांगत नाही। अशी कथा आहे की उत्तर रात्रीची वेळ आहे। वक्रतुंड नदीच्या पात्रामध्ये पाय सोडून बसलेला चंद्राकडे कसला तरी विचार करत असा पाहत कुठली तरी त्याच्या मनामध्ये अशी हुरहुर होती, अनामिक, अस्वस्थ करीत। त्यावेळी एक दूत आला तिथे आणि म्हणाला, महाराज उत्तर रात्री जागे होते, रात्रभर नाही त्यांना झोप लागली। हा निरोप ऐकून तो म्हणतो की महाराजांना अपचन झाले असावे, म्हणूनच असं होत असेल। वारंवार महाराज मूर्छित पडत होते। मग वक्रतुंड म्हणतोय की महाराज दुपारी एका महाराजाकडे जेवायला गेले होते, तिथे त्यांनी सपाटून खाल्ले असणार आणि हे त्यांचे असं नित्याचं असणारं असंच आहे। तो आला महाराजाकडे, अंतर्गोराकडे गेला। वाटेत उभा होता सेवक, त्याची दाढी ओढली, दाढीची लांबी मोजली। दुसरा झोपलेला होता, त्याच्या नाकात दोरीच कोंबली। तिसऱ्याला असे जीभ बाहेर काढून असं वेडावून दाखवले। बोलत चेष्टा करत तो अंतर्गृहात आला। महाराज अस्वस्थ त्याला दिसले। दासी सेवेमध्ये बसलेली, भूमीवर त्याला असा काळाभोर पट्टा पाहिला आणि तो जोरात ओरडतो, महाराज नाग नाग नाग, आणि त्या पट्ट्याला फेकून देण्याचा तो प्रयत्न करतो। तेव्हा दासी किंचळती आणि ती साप नसुद्धा तिची असते, ती अव्यनी असते। मग ती त्याला शहाणपणाच्या दोन गोष्टी अशी सांगते आहे। ती दासी खाली बसून काय करत असते, चंदन उगाळत असते महाराजांसाठी, पण ह्याला मात्र ती दुर्गंधी वाटते। तो नाक दाबतो, महाराजाकडे जातो आणि मग सर्व दर्शनं त्याने बाहेर घालवले। विचारपूस सुरू महाराजाची, निरर्थकच बडबडतात। महाराजांनी त्याला सुनावली, तेव्हा मग तो वक्रतुंड सरळ झाला। महाराजांनी स्वतःची त्याच्यापुढे सांगितलं, असं झालं तसं झालं। महाराजांना तो चित्रसेन महाराजाकडे काही कमी जास्त खाल्ले का असं विचारतो। महाराजांना जेवण आवडलं नव्हते मुळीच। मग महाराज सांगू लागले की ते नगरेश्वर नावाचं मंदिर तिथे गेले होते आणि दर्शन घेऊन ते तिथे एक पुष्पवाटिका होती, म्हणजे बगीचा, तिथं बसलेले होते आणि तिथं त्यांनी एका क्षणापुरते का लावण ती पाहिलं आणि तिचं दर्शन झालं आणि मग महाराज मूर्छितच पडले। तेव्हापासून मग असे महाराज हे माश्यासाठी तडफडत आहेत, खाण्यान नाही तर त्या रूपवतीला पाहून। ती रूपवती होती पण ती तरुण होती ना, या प्रश्नावर महाराज तिची कानउघाडणी करू लागले। वक्रतुंड बुद्धिमान, चतुर, आणि मग त्याच्यावर टाकले महाराजांचा जबाबदारी, शोध लाव कोण आहे ते। एक दिवस खळगी भरण्यासाठी या दिवशी हिंडत होता वक्रतुंड, तेव्हा त्याला आश्रय दिला होता महाराजांनी, म्हणून वक्रतुंड लावून शोध घ्यायला तयार झाला। दुसऱ्या दिवशी तो पलीकडच्या नदी काठाला पोहोचला। तिथून त्या नगरात शिरला। फिरता फिरता एका दुकानात गेला फुलवाल्याच्या, तिथून फुलं घेतलं, गजरे घेतले, गप्पा करू लागला आणि भाषण सुरू झालं सुंदर स्त्रियावरचं। मग तो विचारतो त्या फुलवाल्याला की एखाद्या अशा सुंदरीचं नाव सांग की जिचे लावण्य पाहून राजे महाराजही भुरळ पडतील। फुलवाल्यानं मग सांगितलं एका अद्वितीय स्त्री रत्नाविषयी। ती होती धनदत्त नावाचा एका श्रेष्ठीची मुलगी, नाव मोहिनी, सौंदर्याची खाण। अनेक पुरुष पाहून तिला मूर्छित पडलेले। आता ही खून बरोबर जुळली, आपले महाराजही मूर्छित पडले। फुलवाल्याने आणखी काय माहितीच पुरवली। 2-3 दिवस त्या वाड्यावर अनेक फेऱ्या मारायला लागला धनदत्ताच्या। हा पश्चिमेकडे तिचा महाल होता। खिडकीत एक रात्रंदिवस असा दिवा जळत होता। त्याने विचार केला आणि एक दिवस रात्री दिव्यावरती त्या शरसंधानच केला आणि 2-3 नियम त्याने त्याचे चुकले, पण एक बाण बरोबर दिव्याला लागला तिच्या मोहिनीच्या महालासमोरचा। दिवाच खाली पडला आणि खिडकीच अंधारामध्ये बुडून गेली। दुसऱ्या दिवशी पुन्हा गेला, पुन्हा दिवा जळत होता। खाली सुगंधी द्रव्याने एक द्रोण भरलेला होता, मोठाच्या मोठा सुगंधी द्रव्य, त्यामध्ये बाजूला सुगंधी असणाऱ्या फुलांची अशी रास होती। वक्रतुंडाने द्रोण तिथेच लवडून दिला। तो फुले ओंजळीत भरून घेतली
रात्रभर विश्रांती घेऊन तो सकाळी सकाळी तिथे पोहोचला व प्रवेशद्वारापुढे रांगोळ्या काढल्या होत्या. मध्यभागी एक स्वस्तिक चिन्ह होतं. वक्रतुंड महाराजाकडे आला व त्यानं सगळा वृत्तांत या महाराजांना इथे येऊन कथन केला. पण महाराजांना त्यातले एक क्षणभर काही कळालंच नाही. वक्रतुंडाने महाराजांना सांगितलं की हे चतुर स्त्रियांचे संकेत कोणते, की या मालव देशातल्या ह्या स्त्रिया विद्येत कुशल आहेत, आपल्या प्रियकराची त्या याच मार्गाने निवड करतात. पण ते महाराजाला काही पटलं नाही. अखंड दीप म्हणजे ती लावण्य ती त्या प्रियकराच्या अवरात्र वाट पाहते, तो दीप शांत करून वक्रतुंडाने आता वाट पाहायचे कारण नाही तिथं सुचवलं. दुसऱ्या दिवशी सुगंधी द्रव्याचा द्रोण आणि सुगंधी फुले ठेवली होती तिथं, की हा पुरुष यातून कोणती गोष्ट निवडतो हे त्या बाईला पाहायचं असतं स्त्रीला. वक्रतुंड द्रोण लवंडून दिला, द्रोण घेतला नाही, पण तिथली जी फुलाची रास ती मात्र वंदिळीमध्ये घेऊन तो आलेला. म्हणजे कृत्रिम सौंदर्यापेक्षा तो सहज सौंदर्याचा मी भोगता आहे असं वक्रतुंडानं सुचवलं. वक्रतुंड म्हणाला, परमेश्वराने निर्मिलेले सौम्य पण अनाघात रूप मला हवे. यातील मला या शब्दावर महाराजांनी विचारलं तेव्हा वक्रतुंडाने दुरुस्ती केली, मला नाही तुम्हाला. महाराजांचा हा संदेश लावणती जी होती तिने ओळखला म्हणून तिने रांगोळ्या काढल्या, मधामध्ये स्वस्तिक काढलं, स्वागत केलं. वक्रतुंडांना सांगितलं पण काहीच कळलं नाही महाराजांना. तरी पण त्या लावणतीला पळवून आणण्याचा महाराजांनी प्रस्ताव, वक्रतुंडांना नकार. शेवटी पत्र निश्चित, पत्र छान लिहितो. मग ते एका दासीकडे दिले चंद्रमुखी नावाच्या. ते पत्र पोहोचते, परत येते, रडायलाच लागते. चंद्रमुखी पत्र नेऊन दिले पण त्या लावणतीचा अपमान केला, निर्भसना केली, तिला हाकलून देण्यात आले. तिच्या तोंडावर 3 बोटं तिनं रंगानं लावले. चंद्रमुखीने संपूर्ण गोष्ट सांगितली. राग आला महाराजांना, प्रतिष्ठा गेली, कीर्ती गेली वाटायला लागलं. तर्क चुकला कसा? वक्रतुंड विचार करायला लागला, आपण तर असं योग्य मार्गावर आहोत असं तो खात्रीने महाराजांना सांगतो की नाही महाराज मी करतो ते बरोबर. चंद्रमुखीच्या गालावरचे 3 बोटे म्हणजे मोहिनीने 3 थांबा असे सुचवले. 3 दिवसानंतर वक्रतुंडाने चंद्रमुखीला मोहिनीकडे पाठवलं. चंद्रमुखी मोहिनीकडे जाऊन हसत परत आली. तिचा सन्मान केला मोहिनीने. रथाने तिच्या गालावर चंदनाचं एक असं वर्तुळही काढलं. महाराजांची मिलनाची घटिका जवळ आल्याचे वक्रतुंडाने सांगितलं. पौर्णिमेच्या दिवशी ती येईल आणि वक्रतुंडाला खाली तरी वाटू लागली. त्याला वाटलं येईल. महाराजांचे कुतूहल जागृत, आजच पौर्णिमा का नाही अशी अधीरता त्यांना वाटायला लागली. पौर्णिमेच्या दिवशी वक्रतुंड नदीच्या पात्रावर उभा राहिला. 2 घटकांतर एक नौका आली तीराकडं. नौकेतून ती मोहिनी उतरली. वक्रतुंडाने शेला काढून हलवला. मोहिनी तिच्या दिशेने आली. नुसती आमची महाराज तुमची वाट पाहतात अशी म्हणून वक्रतुंड मोहिनीसोबत चालू लागला. वक्रतुंडाच्या बोलण्यावरून वक्रतुंड मोठाच रसिक वाटत. वक्रतुंडाने आपला परिचय दिला. गुणाचे, रूपाचे, वैभवाचे महाराजाचे वर्णन केलं. रूप, शौर्य, वैभव यावरून तिने महाराजांची निवड केलेली नव्हती. मोहिनीला तिचा जोडीदार बुद्धिमान असावा असं तिने बोलून दाखवलं. रूपवान नसला तरी, दारिद्र्य असला तरी मोहिनी अशाशी विवाह करायला तयार होती, फक्त तो बुद्धिवान. हे एक वक्रतुंडाच्या पायच लटपडले. तो निश्चित होऊन जागीच उभा राहिला. मोहिनीने काय झाले हे विचारले, त्याने काटा टोचल्याचे खोटंच सांगितलं. नदी पात्रातून चालताना मोहिनी वक्रतुंड बोलत होती, हसत होती. पुन्हा तिने दरिद्री पण पाणीदार डोळ्यांच्या पुरुषाशी विवाह करण्याची इच्छा व्यक्त केली. दरिद्री असला चालतं पण पाणीदार डोळ्यात असला इच्छा तिने व्यक्त केली. तिचे बोलणे वक्रतुंडाचे हृदयाचा दुभंगून जात होते. शेवटी त्याने मोहिनीला बोलू नये असे सुचवले. आता महाराजांचे जीवा जवळ आले. जीवाचा आकांत करून तिला सगळे सांगावे. त्याला वाटलं की तू समजतेस तसं नाही आहे. तो तिला मोहिनी असं म्हणाला आणि तेवढ्यातच महाराजांचा विशेष दूत मोहिनीला घ्यायला. मोहिनी निघून गेली. तिथंच थांबला वक्रतुंड. काही वेळाने एक दूत त्याला बोलायला महाराजांच्या अंतर्गृहात गेला. मोहिनी महाराजावर बसली होती. मोहिनी त्याच्यापासून कैक योजने दूर गेलेली होती. महाराजांनी वक्रतुंडला तू इतकं कुठे तसं विचारले. वक्रतुंड सांगतो की त्याच्यावर संकट गुदवरले. तू चांदण्यात उभा असताना एका चोराने ते छायाच पळवली. चांदण्यात उभा असताना छाया पळवली. वक्रतुंडाने चोराशी मल्लयुद्ध केलं आणि छाया सोडवून घेतली. हे एकूण सगळेच असतात. महाराज असतात, मोहिनी असतात, दासी असतात. त्यांच्या हास्यांच्या खळखळाटावरून त्याच्या डोळ्यातल्या कोपऱ्यात साचले पाणी किंवा पुसून टाकले कोणालाही कळले. वक्रतुंड विदूषक होता, हुशार होता. त्याच्या हुशारीनेच मोहिनी महाराजांना मिळाली होती. परिश्रम त्याने घेतले, फळ दुसऱ्याला मिळाले. आपल्या मनातील दुःख त्याने कोणालाही कळू दिलं नाही. अशा विदूषकाबद्दल वाचकांची सहानुभूती लाभते. अतिशय लक्षवेधी उत्कट अशी व्यक्तिरेखा वाचकांच्या चिर स्मरणात राहते. हे यश दमाचे आहे. दुसऱ्याला हसवणारा वक्रतुंड स्वतःचे दुःख लपवितो. खऱ्या अर्थाने तोच मोहिनीला जिंकला होता. पण महाराजांच्या स्वामीनिष्ठेपुढे त्याने आपल्या भावना आपल्या हृदयातच लपून ठेवल्या. अशी असणारी ही कथा.